नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू आलेच। मग आपल्याला हळदी कुंकवाला वाण काय द्यावं हा प्रश्न पडतो। दरवर्षी आपण रोजच्या वापरात लागणाऱ्या वस्तू देत असतो, तरी त्या पण कोणत्या द्याव्यात, स्वस्तही असाव्यात आणि मस्तही असाव्यात। अशा वस्तू कोणत्या त्याही थोड्याफार प्रमाणात मी सांगणार आहे, तुम्हालाही नक्की आवडतील। पण त्याहीपेक्षा वेगळं आणि हटके असं वाण द्यावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच वेगळ्या आणि हटके वस्तूंची आयडिया देणार आहे। शिवाय या वस्तू दिलात तर तुम्हाला मिळेल बिझनेस आणि तुमच्या घरात येईल पैसा। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा। आणि आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण यापुढचे सर्व व्हिडिओ सर्वात पहिला तुम्हाला दिसतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर वाण म्हणून आपण रोजच्या वापरातल्या वस्तू कोणत्या द्याव्यात ते आधी पाहू। तर मैत्रिणींनो, अशा काही वस्तू मी इथे दाखवत आहे ज्या आपल्याला डेली यूजसाठी खूप उपयोगी पडतील। तसेच त्यांची किंमत पण सोबत देत आहे, त्यामुळे तुम्हाला त्या खरेदी करताना पण त्याची किंमत माहिती असणे गरजेचे आहे। आपल्याला खरेदी करायला गेलं की काय घ्यावं सुचत नाही, तेव्हा या आयडियाज डोक्यात असल्या की आपण थोडं त्या पद्धतीने वस्तू शोधतो। तर मैत्रिणींनो, मी जेव्हा वस्तू शोधून काढल्या आणि त्याच्यावर किमती लिहिल्या तेव्हा त्याच्यावर नंबरही टाकले होते, पण काही नंबर इकडे तिकडे झालेत। शिवाय मला नाही आवडलेल्या वस्तू मी काही टाकल्या पण नाही आहेत। तर त्याच्यावर तुम्ही जाऊ नका, वस्तू आणि किमती पहा। तर मैत्रिणींनो, या झाल्या रोजच्या वापरातल्या वस्तू। पण जसं मी म्हणाले होते की थोडंसं वेगळं आणि थोडंसं हटके असं वाण काय द्यावं, तर आता ते पाहूया। मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर कोणती कला आहे
जसं तुम्हाला खूप छान केक बनवता येतो तर तुम्ही छोटे छोटे केक बनवा, पेस्ट्री टाईप. तो पॅक करून त्यावर तुमचा नंबर लिहा आणि ऑर्डर स्वीकारल्या जातील असंही वरती लिहा. तुमच्या केकची टेस्ट आवडली तर सोसायटीतल्या प्रत्येक बर्थडेला तुमचाच केक ऑर्डर केला जाईल. तसेच तुम्हाला खूप छान मेहंदी काढता येते, तुम्ही मेहंदी डिझाईनची बुक द्या, वर तुमचा नंबर लिहा आणि ऑर्डर स्वीकारल्या जातील असंही लिहा. नक्कीच तुम्हाला ऑर्डर मिळतील, बिझनेस मिळेल, घरात पैसा येईल. मैत्रिणींनो, अगदी शॉर्टमध्ये सांगते, कोणी छान मसाले बनवतं, कोणी पापड कुरड्या बनवतं, लोणचं बनवतं, कोणी स्वीट्स छान बनवतं, पण आपल्या जवळपासच्या लोकांना याबद्दल माहितीच नसतं. तर तुम्ही सेम प्रोसेस करा. जसं की तुम्ही जे बनवताय ते पॅक करा, त्याच्यावर तुमचा नंबर लिहा आणि ऑर्डर स्वीकारल्या जातील असंही लिहा. नक्कीच तुमच्या सोसायटीतल्या सगळ्या ऑर्डर तुमच्याकडेच येतील. यातलं तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही समजा विणकाम करता किंवा शिवणकाम करत असाल तर छोटे छोटे पाऊच, पॉकेट, पिशवी शिवा आणि ते वाण म्हणून तुम्ही द्या. तुमची कला आवडली तर तुम्हाला खूप साऱ्या ऑर्डर मिळू शकतात. किंवा टाकाऊपासून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू बनवल्या जातात. जसं की आपण वापरत नसलेल्या बांगड्यांपासून, प्लास्टिकच्या कपपासून, प्लास्टिकच्या प्लेटपासून किंवा आईस्क्रीमच्या काड्यांपासून, माचीसच्या काडीपासून अशा खूप साऱ्या वस्तू आपण बनवू शकतो. त्याचे काही व्हिडिओ यूट्यूबला पण पाहायला मिळतील. तुम्ही अशा काही वस्तू बनवून दिलात तर त्या सर्वांपेक्षा हटके आणि स्पेशल नक्कीच असतील. शिवाय त्या इथे तिथे न पडता शोकेसमध्ये सजवल्या जातील. तेव्हा 4 लोकांना या वस्तू पाहायला मिळतील, तेव्हा त्यांनाही पाहिजे होतील आणि तुमच्याकडे ऑर्डर मिळतील. मी म्हणेन फक्त वाणच नव्हे तर बिझनेस शोधण्याची ही छान संधी आहे, बिझनेसची बी पेरण्याची ही संधी आहे. आज पेरून ठेवलात तर कधी ना कधी नक्कीच उगवणार हे पैशाचे झाड. तेव्हा या संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तुमचा बिझनेस पेरून ठेवा आणि बघा पुढच्या संक्रांतीपर्यंत तुमचं पैशाचं झाड किती मोठं होतं ते. मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.